अजून एक मस्त व्हिज्युअल आहे. ते व्हिज्युअल असं आहे, आपल्या गेल्या दिवसाकडे स्क्रीन म्हणून बघा, चित्रपटाचा स्क्रीन आहे म्हणून बघा. आणि असं बघा की आजचा दिवस या स्क्रीनवरती कोणते कोणते पिक्चर दाखवले गेले. आणि मग त्याच्यामध्ये काही साहसपट असतील, काही करुणाजन्य असतील, काही कौटुंबिक जिव्हाळ्याचे असतील. असे खूप सारे आपण अख्ख्या दिवसामध्ये बघितलेले पिक्चर असतील. आणि मग लक्षात घ्या की हे सगळे पिक्चर ज्या स्क्रीनवरती फिरत होते, पिक्चर संपल्यावरती सुद्धा स्क्रीन तसाच आहे. डोंट गेट इन टू द स्क्रीन. जे आपलं सगळ्यांचं होतं की नाही, की आपण आयुष्यामध्ये इतके उतरतो, पिक्चर बघताना होतो बघा. म्हणजे कधी कधी आपण पिक्चर बघताना स्क्रीनमध्ये उतरतो, रडायला लागतो, अश्रुधारा येतात. मग लक्षात येतं की शेजारचे आपला पिक्चर बघतायत. मग आपण एकदम स्क्रीनमधनं बाहेर येतो. आठवा, तसंच करायचं आहे साक्षीभाव. तर साक्षीभाव म्हणजे मी प्रेक्षक आहे, समोरचा स्क्रीन आहे. आणि मी जेव्हा खूप गुंतलेला असतो त्या स्क्रीनमध्ये, तेव्हा काय करतो मी स्वतःला बाहेर काढण्यासाठी माहिती आहे, माझ्या डाव्या हाताला एक पॉपकॉर्न असतो, ते मी घेतो, त्याच्यातलं एक पॉपकॉर्न काढतो आणि टक जेव्हा मी खातो तेव्हा माझ्या लक्षात येतं मी वेगळा आहे, स्क्रीन वेगळा आहे. मध्ये मध्ये साक्षीभावाचं पॉपकॉर्न खा. हां, म्हणून पॉपकॉर्न इज अगेन अ इमेज. त्यामुळे आपण गुंतायचं नसेल तर मध्ये मध्ये साक्षीभावाचं पॉपकॉर्न खायला पाहिजे. म्हणजे हे जर आपण केलं तर थिंकिंग अवेअरनेस, इमोशनल अवेअरनेस आणि साक्षीभाव दोन्ही गोष्टी आल्या, मग प्रगत भावनांवरती आणणाऱ्या जोड्या कोणत्या आदिम भावनांकडून. बघा, स्वतःला विचारा, व्हॉट इज फॅक्ट अँड व्हॉट इज फिक्शन. फॅक्ट आणि फिक्शन म्हणजे काय? मला अमुक अमुक गोष्टीमध्ये अपयश आलं आहे, कॅन बी अ फॅक्ट. मी अपयशी माणूस आहे, इज फिक्शन. फिक्शन म्हणजे इट्स अ कन्क्ल्युजन दॅट आय एम ड्रॉइंग. मला अपयश येणं फॅक्ट असू शकते, बरोबर आहे. तो माझ्यावरती चिडला आहे, फॅक्ट आहे. त्याचे आणि माझे संबंध ताणलेले आहेत, फॅक्ट आहे. हा माणूस ना असाच आहे, आयुष्यात सुधारणार नाही, फिक्शन आहे. तेव्हा फॅक्ट आणि फिक्शन हे आपण समजून घेऊया. पहिली जोडी आहे फॅक्ट अँड फिक्शन. दुसरी जोडी प्रॉब्लेम ऑर ब्लेम. कॉर्टेक्सवरती राहण्याच्या गोष्टी आहेत या. प्रॉब्लेम काय आणि ब्लेम. किती आपण ना पटकन प्रॉब्लेम म्हणून सुरू करतो, कधी ब्लेमवर जातो आपल्याला कळतच नाही. माझ्या ओळखीच्या एक बाई आहेत, छान गृहिणी आहेत, आणि त्या भयंकर काळजी करतात सगळ्यांची. तर त्यांच्या मुलीला एकदा कॉलेजमधून यायला खूप उशीर झाला, म्हणून मी त्यांना विचारलं की वहिनी प्रॉब्लेम काय आहे. तर त्या म्हणाला, माझी मुलगी हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. तिचे वडील अजूनच जुना प्रॉब्लेम आहे, आणि आमचा धाकटा हा डेव्हलपिंग प्रॉब्लेम आहे. म्हणजे त्या म्हणत होत्या प्रॉब्लेम, पण कुठल्या ट्रॅकवरती होत्या? ब्लेम. म्हणून एक दुसरी जोडी लक्षात ठेवूया, व्हॉट इज अ प्रॉब्लेम, व्हॉट इज अ ब्लेम. म्हणजे प्रगत भावनांवरती राहायचं असेल, अजून आपण न्यू कॉर्टेक्स बोलतच नाही होता, फक्त कॉर्टेक्स बोलतो, की लिम्बिक सिस्टीमवरनं कॉर्टेक्सवरती राहायचं असेल, फॅक्ट ऑर फिक्शन, प्रॉब्लेम ऑर ब्लेम. हा विचार मला माझ्या ध्येयाकडे नेतोय का ध्येयापासून भरकटवतोय? गोल ओरिएंटेशन ऑर गोल डेव्हिएशन. ही गोष्ट मला माझ्या ध्येयाकडे नेते का? ध्येयाकडे नेत असेल तर तितिक्षा, रेझिलियन्स. ध्येयापासून दूर नेत असेल तर ताबडतोब इंट्रोस्पेक्शन कर. गोल्स अँड प्रायोरिटीज. उद्दिष्ट काय, प्राधान्य कशाला. माझ्याकडे खूप सारी उद्दिष्ट असतात, पण विच वन टू प्रायोरिटाईज. आत्ता पहिल्यांदा काय करायचं? परिणाम कोणते, पर्याय कोणते. परिणाम आणि पर्याय. परिणामांप्रमाणे पर्याय येतील, कॉन्सिक्वेन्सेस, अल्टरनेटिव्ज. काही जणांना ना परिणाम असं म्हटलं ना की त्यांना एक अशी सिद्धी असते, त्या सिद्धीला म्हणतात महाभयंकरीकरण, टेरिबलायझेशन. म्हणजे तुम्ही त्या माणसाकडे ना प्रॉब्लेम घेऊन जा, तो म्हणतो अरे माहीत नाही आता काय होणार आहे तुझं, माहिती आहे का कुठे बसलायस, यू आर सिटिंग ऑन अ वोल्कॅनो, आणि नाही झालं ना तुझी वाट लागणार. काही झालेलं नसतं माहिती आहे, एक बिल द्यायला 2 दिवस उशीर झाला असतो, एवढंच झालं असतं. पण काही जणांना सिद्धी असते महाभयंकरीकरणाची, आणि काही जणांना सिद्धी असते क्षुल्लकीकरणाची. ते परिणामांच्याकडे बघतात, त्यात काय
होईल. दॅट इज कॉल्ड ट्रिव्हियलायझेशन. So you have terribilization and you have trivialization when you think of consequences. Be realistic आणि मग पर्याय शोधा की जर परिणामांचा मी वास्तवदर्शी विचार केला तर मी पर्याय कोणते शोधेन. नंतर ऑलवेज थिंक अबाउट फॅक्टर्स विदिन कंट्रोल अँड फॅक्टर्स बियॉन्ड कंट्रोल. त्या शब्दांकडे नीट बघा. FWC फॅक्टर्स विदिन कंट्रोल, FBC फॅक्टर्स बियॉन्ड कंट्रोल. सतत लक्षात ठेवूया की व्हॉट इज विदिन कंट्रोल, व्हॉट इज बियॉन्ड कंट्रोल. मग ह्याची जर सवय लागली ना तर फार चांगलं असतो. म्हणजे तुम्ही बघितलेत का टायटॅनिक सिनेमामधला जो हिरो आहे ना, तो बेटा बघा सतत 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 अडचणींना तोंड देत असतो, पण ना नेहमी तो फॅक्टर्स विदिन कंट्रोल बियॉन्ड कंट्रोलवरती काम करतो. त्याच्यासमोर पहिल्यांदा प्रॉब्लेम्स असतात ते सायकोसोशल असतात. म्हणजे कसं, त्याला त्या बोटीवरती प्रवेश मिळवायचा असतो, मग तिचं प्रेम जिंकायचं असतं वगैरे. नंतर त्याचे प्रॉब्लेम्स बायोलॉजिकल चॅलेंजेस होतात जेव्हा ती बोट बुडायला लागते तेव्हा. तरीही तो कॉर्टिकल राहतो आणि तो सतत पर्याय शोधत राहतो. बघा शेवटी सुद्धा तो त्या मुलीला काय सांगतो, बोट जर बुडणार असेल तर शेवटचा भाग जो खाली जाणार आहे बोटीचा त्या टोकाला तू जा. ती जाऊ शकते, तो जाऊ शकत नाही, पण शेवटपर्यंत ही इज थिंकिंग अबाउट कॉर्टिकल. कॉन्सिक्वेन्सेस काय होतील, मी त्याच्यावरती पर्याय काय शोधू शकेन. सो हातातल्या गोष्टी, हाताबाहेरच्या गोष्टी, आणि शेवटचं बिहेवियर वर्सेस पर्सन. फोकस वर्तनावरती ठेवा, व्यक्तीवर नको. व्यक्तीवरती ठेवलात की शुद्ध बुद्धी गेली, प्रेजुडायसेस आले, थर्मामीटर गेला किंवा थर्मामीटरला ताप आला मगाशच्या. त्यामुळं आपल्याला वर्तनावरती फोकस करा, व्यक्तीवर नाही. मग आता तुम्ही मला म्हणाल, जर आम्ही अशा पद्धतीने कॉर्टेक्सवरती राहण्याचा प्रयत्न केला तर निओ कॉर्टेक्स आम्हाला काय मदत करेल ती बघा. जर आपण कॉर्टेक्सवरती राहिलो तर निओ कॉर्टेक्स आपल्याला मदत करेल. त्याला म्हणायचं उन्नत भावनांची उजळणी आणि उन्नत भावनांची फोडणी. म्हणजे उजळणी म्हणजे काय, सराव करणं. सराव केल्याशिवाय सवय लागत नाही. निओकॉर्टिकल इमोशन्स आर ओनली 4,000 to 6,000 years ओल्ड. नवीन सॉफ्टवेअर आहे, सतत वापरल्याशिवाय ते कसं होणार. त्यामुळे आपल्याला उजळणी करायला पाहिजे निओकॉर्टिकल इमोशन्सची. मग तुम्ही म्हणाल म्हणजे काय करायचं, सोपी टिप देतो तुम्हाला. 24 तासामध्ये निदान एकदा एक जवळचा माणूस आणि एक थोडा लांबचा माणूस यांची कुठलीही छोटी गरज ओळखून त्या व्यक्तीने सांगण्याच्या आधी वेळेतच पूर्ण करा. बघा आता मी एक जवळचा माणूस घ्या. जवळच्या माणसानं का सुरुवात करा माहिती आहे का, आपण ना अख्ख्या दुनियेसाठी निओकॉर्टिकल असतो, पण घरातल्या माणसांसाठी भयंकर लिंबिक सिस्टीमवर असतो. कारण त्यांना आपण इतकं गृहीत धरलेलं असतं की नाही, की ती बायको आहे, ती पोरं आहे, ती काय आई बाबा आहेत, चालणार आहेत त्यांचं. म्हणून सुरुवात निओकॉर्टिकल राहण्याची जवळच्या माणसांपासून करावी, जगापासून नव्हे. आणि आता ते इतकं साधं असेल ना की मी आणि माझी बायको समजा नोकरी करतोय आणि मी जर लवकर घरी गेलो तर मी कुकर लावेन, मी वॉशिंग मशीन लावेन. इतकं साधं असू दे हो, काही संतबिंत बनायची गरज नाही आपल्याला. किंवा सकाळचं पहिलं दूध मी घेऊन पहिला चहा मी करेन. इतकं साधं असू शकतं निओकॉर्टिकल. फक्त ते ना अरे चहा कर असं नाही. या व्यक्तीला चहा लागतो ना, मग मी तो सकाळी उठून चहा करेन. हा इतका साधा निओकॉर्टिकल टच आहे. मग तो आपण एकदा आपल्या दिवसातून किमान एकदा जवळच्या माणसासाठी वापरावा आणि किमान एकदा लांबच्या माणसासाठी वापरावा. झाली की निओकॉर्टिकलची उजळणी. अजून काय पाहिजे निओकॉर्टिकलसाठी. म्हणून उजळणी का महत्त्वाची आहे, सराव झाल्याशिवाय सवय होणार नाही म्हणून. आणि फोडणी, उन्नत भावनांची फोडणी द्या. त्याला मी म्हणतो निओकॉर्टिकल तडका. कारण तुम्हाला आणि आम्हाला ना असं 24 तास एम्पॅथिक वगैरे राहता नाही येणार हो. 24 तास लोकांशी आस्थेने वागा. तर तुम्ही म्हणाल बरं बरं म्हणजे ऐकाल वगैरे. मग काय करायला पाहिजे आपल्याला, की निओकॉर्टिकल भावनांची फोडणी द्यायला पाहिजे. म्हणजे तुमच्या आणि माझ्या आयुष्यामध्ये मध्ये मध्ये आपण निओकॉर्टेक्सकडे रोज जायला पाहिजे. ती फोडणी आहे, फोडणीमुळे ना चव येते. एखादा माणूस तुमच्याशी जेव्हा निओकॉर्टिकल भावनेने वागतो, तुमचं त्या माणसाशी नातं जुळतं. परवाच्या दिवशीची गोष्ट आहे.
एक माझा मित्र मला सांगत होता, की तो ऑस्ट्रेलियामध्ये गेला. हं. आणि ऑस्ट्रेलियामध्ये तो गेला आणि त्याची एका राहण्याच्या अपार्टमेंटमध्ये सोय केली होती. तर त्याचा तिकडच्या ऑफिसचा जो माणूस होता, तो त्याला विमानतळावरती घ्यायला आला. तो माणूस जो होता तो लेबनीज होता. हा आपला मराठी, तो लेबनीज. तो त्याला घेऊन अपार्टमेंटमध्ये गेला, बरं. आणि त्याने त्याला दाखवलं, हे इथे अमुक आहे, तमुक आहे, सगळं दाखवलं, त्याची खोली. आणि मग त्याने फ्रीज उघडला आणि तो म्हणाला, "जरा पहा." त्या लेबनीज माणसाने या मराठी माणसासाठी, मराठी माणसाला जेवायला जे आवडेल त्या वस्तूंनी त्याचा फ्रीज भरला होता. तो म्हणाला, "मला माहिती आहे तू 2 फ्लाइट्स बदलून आलायस आणि असं आल्यावरती ना निदान घरचं नाही, पण घरासारखं खावंसं माणसाला वाटतं रे. म्हणून मी तुझ्यासाठी या फ्रीजमध्ये ना तुमच्या खाण्याचा अभ्यास केला, फक्त भारताचा नाही, महाराष्ट्राचा. आणि तुला काय आवडतं त्या बरोबर गोष्टी मी त्या आणून ठेवल्यात, त्या आता त्या उकळत्या ह्याच्यामध्ये घाल आणि तू खा." आता हा माझा मित्र मला असं सांगतो, की आता मी फक्त आणि फक्त त्याच्याचकडून ती सेवा घेतो. कारण हा निओकॉर्टिकल तडका झाला हो. त्याच्यामुळे माणसं एकमेकांशी जोडली जातात. म्हणून ती फोडणी योग्य वेळी दिली की मॅजिक. दॅट इज द मॅजिक. कारण त्यामुळे माणसं जोडली जातात. आणि निओकॉर्टेक्स हे कठीण आहे. म्हणजे गीतेमध्ये सुद्धा म्हटलंय ना, लक्षावधीत एखादा मोक्षार्थ झटतो कधी. मोक्षार्थ म्हणजे निओकॉर्टिकल. झटणाऱ्यात एखादा तत्वता जाणतो मज. आता मोक्षार्थ, मोक्ष म्हणजे काय हो? एक मस्त गोष्ट सांगतो. विनोबांनी सांगितलंय, मोक्ष म्हणजे मोहाचा क्षय. मोहाचा क्षय म्हणजे मोक्ष. मग मोह म्हणजे काय? तर बघा विनोबा काय सांगतात. संकुचित, उथळ देहबुद्धीचे विचार. संकुचित रिस्ट्रिक्टिव्ह, उथळ सुपरफिशियल, देहबुद्धी म्हणजे सेल्फ सेंटर्ड. हे विचार जर गेले तर मोक्ष मिळाला, मोहाचा क्षय. म्हणजे निओकॉर्टेक्स आलं. त्यामुळे त्याच्यापेक्षा वेगळं काही नाही आहे, ही गोष्ट खूप महत्त्वाची. म्हणून कॉर्टिकल इमोशन्स ज्या आहेत, त्या कॉर्टिकल इमोशन्स आपल्याला सांगतात द्वैत, आणि निओकॉर्टिकल इमोशन्स आपल्याला सांगतात अद्वैत. आता तुम्हाला एक मजा सांगतो. याचा खेळ करूया आपण. द्वैत आणि अद्वैताचा खेळ करूया, कारण खेळ केल्याशिवाय आपल्याला समजत नाही. बघा, द्वैत आणि अद्वैत तुमच्या माझ्या जीवनात कसं आहे. आपलं जगणं हा एक अख्खा टिफिन बॉक्स आहे, अख्खा. त्यामध्ये विभाग म्हणजे एरियाज ऑफ अवर लाईफ आहेत. म्हणजे एक आयुष्य टिफिन बॉक्स, त्याच्यातले द्वैत म्हणजे त्याच्यातले टिफिनचे वेगळे वेगळे डब्बे. आजचा दिवस म्हणजे ताट आहे, म्हणजे एकच ताट. कसं वाढायचं ताटात प्रत्येक डब्यातलं म्हणजे प्रायोरिटीज. म्हणजे बघा, एक आलं अनेक आलं, एक आलं अद्वैत आलं द्वैत आलं, एकता आली दुभंग आलं. प्रत्यक्ष जेवण बघा, पदार्थ वेगळे, चव वेगळी, पण पोषण एक. कर्ब प्रथिने स्निग्ध वेगळे, पण आहार एक. बघा, द्वैत अद्वैत, द्वैत अद्वैत. असे आपण द्वैत अद्वैताच्या किमान 5 जोड्या तयार करा. हा मस्त खेळ आहे. म्हणजे आपल्याला कळतं काय आहे. बघा, सूर्योदय दृश्य एक, त्याकडे पाहणारं मन वेगळं. सूर्योदय, आता आज चंद्रोदय आहे, तेव्हा चंद्रोदयाचं दृश्य आहे, त्याच्याकडे पाहणारं आपलं मन वेगळं आहे. चला डोळ्यांनी मिसळून जाऊया, द्वैताकडून अद्वैताकडे जाऊया. सोपं आहे बघा. रमून जाता आलं तर एकत्व आपोआप येतं. म्हणजे तुमच्या आमच्यासाठी निओकॉर्टिकल संदेश हाच आहे की रमून जा. टप्पे वेगळे, प्रवास एक. व्यक्ती वेगळ्या, कुटुंब एक. चेहरे वेगळे, माणूस एक. भाषा वेगळ्या, ध्वनी एक. ज्ञानेश्वरांनी म्हटलंय, 2 डोळे दृष्टी एक, 2 कान ऐकणं एक, 2 ओठ बोलणं एक, 1 जीभ वाणी दुटप्पी असू शकते. हा, म्हणजे प्रत्येकाने द्वैत अद्वैताच्या रोजच्या 5 जोड्या शोधायच्या. चटणी ब्रेड वेगळे, पण सँडविच एक. दूध पाणी साखर पावडर वेगळे, चहा एक. बघा, ज्या ठिकाणी पाहू तिकडे ऐक्य भेद, भेद ऐक्य, द्वैत अद्वैत आपल्याला सापडेल. ते सापडणं, मजेच्या भावनांनी पाहणं का महत्त्वाचं? जरा नीट पहा. फार छान कोटेशन आहे. धर्माचा आकृतिबंध
अनुभव सिद्ध म्हणजे भावनिक अनुभवाशिवाय नसेल तर मानवी मनाची आध्यात्मिक भूक शमत नाही. म्हणूनच निष्ठा आणि समर्पण म्हणजे खरा धर्म. भक्तिभावनेने भारलेल्या क्षणी आपण आपलं अस्तित्व एका एकजीव वास्तवामध्ये समर्पित करतो, कोणत्याही प्रसादाची अपेक्षा न करता. आता कळेल निओकॉर्टिकल. म्हणूनच कोणताही धार्मिक अनुभव विभागणारा नसतो तर एक करणारा असतो. द्वैताला पार करूनच वेगळ्या पातळीवर जाणारा असतो. हे राधाकृष्णन, सर्वपल्ली राधाकृष्णनांचं हे कोटेशन आहे. राधाकृष्ण रीडर नावाचं पुस्तक आहे आणि ते आपल्याला असं सांगतात की द्वैताकडून अद्वैताकडे, कॉर्टेक्सकडनं निओ कॉर्टेक्सकडे जाणं म्हणजेच अध्यात्म. म्हणजे आपण आता जर बघायला गेलो दिवसाकडे तर आपण मानसशास्त्र, मेंदू विज्ञान आणि उत्क्रांतीजन्य मानसशास्त्र यांच्याद्वारे आपण काय बघितलं की निओकॉर्टिकल इमोशन्स म्हणजेच अध्यात्म. विविध उपासना धर्मांचा तो लसावी आहे आणि निओकॉर्टिकल इमोशन्स मीन्स नॉन रिलिजियस स्पिरिच्युअलिटी. त्यासाठी तुम्हाला कुठल्याही विशिष्ट उपासना धर्माचे असण्याची गरजच नाही. वैयक्तिक देव मानण्याचं बंधन नाही. तुम्ही आस्तिक असा किंवा नास्तिक असा, तुम्ही आध्यात्मिक असू शकता. सर्व संस्कार म्हणजेच उन्नत भावना नाहीत का हो? म्हणजे अध्यात्म म्हणजे निओकॉर्टिकल, संस्कार म्हणजे उन्नत भावना, उत्तम शिक्षण म्हणजे उन्नत भावनांचं शिक्षण नाही का हो? माणुसकी म्हणजे उन्नत भावनाच नाहीत का हो? आणि भारतीय संविधानामध्ये सांगितलेली मूल्य म्हणजे सुद्धा उन्नत भावनाच नाहीत का? म्हणजे तुमच्या असं लक्षात येईल की निओकॉर्टिकल इमोशन्स इज अ कॉमन सायंटिफिक बेस, की जिथे तुम्ही एकाच वेळेला आध्यात्मिक असू शकता आणि तरीही भारताचे अत्यंत जबाबदार असे नागरिकही असू शकता. हे ऐक्य आहे. हा निओकॉर्टिकल इमोशन्सचा महत्त्वाचा भाग आहे आणि तीच माणुसकी आहे. म्हणून आपण आता एक चार्ट बघूया. त्या चार्टमध्ये आपण आत्तापर्यंत जे केलं ते तुम्हाला दिसेल. नीट बघा. आदिम भावना, प्रिमिटिव्ह इमोशन्स, हार्डवेअर आहे, लिम्बिक सिस्टीममधून निर्माण होतं. त्याची विचारसरणी आहे सेल्फ सेंटर्ड. त्याची बुद्धी आहे देहबुद्धी, मी म्हणजे शरीर मन, म्हणून ती बुद्धी आहे जजमेंटल. त्याचं परंपरेतलं वैशिष्ट्य आहे आसुरी संपत्ती. बरोबर. प्रगत भावना म्हणजे प्रॉडक्टिव्ह, ज्या कॉर्टेक्समधनं येतात, जे आपलं पहिलं सॉफ्टवेअर आहे. त्याची विचारसरणी आहे सहकेंद्रित, सेल्फ अँड अदर्स. त्याच्यातली बुद्धी आहे समत्व बुद्धी, नॉन जजमेंटल म्हणजे साक्षी भाव. ते आपण कुठे बघितलं? तो जो क्षेत्र विचार म्हणजे जे सांगितलेत ना आपण, प्रगत भावना बघितल्या त्या. उन्नत भावना प्री फ्रंटल निओकॉर्टेक्स, रिसेंट सॉफ्टवेअर. तिकडची विचारसरणी आहे सेल्फ आणि अदर्स इंटरेस्ट इंटिग्रेटेड, म्हणजे हे असं. आणि तिकडची बुद्धी आहे बियॉन्ड जजमेंट, शुद्ध बुद्धी, विशाल मी. त्याला परंपरेत म्हटलंय दैवी संपत्ती. बरोबर. म्हणजे आपण आजच्या दिवसामधली जी सगळी मांडणी केली ती आपण याच्यामध्ये दाखवली. उद्याला आपण काय करणार आहोत बघा. उद्याला आपण या भावना इथे तशाच ठेवणार आहोत. आदिम म्हणजे प्रिमिटिव्ह, प्रॉडक्टिव्ह, प्रोग्रेसिव्ह. याच्यामधून आपण सेल्फकडे, स्वतःकडे कसे पाहतो, त्याप्रमाणे परमेश्वर संकल्पना कशी बदलत जाते, त्याप्रमाणे भक्तीच्या व्याख्या कशा बदलतात, पूजेच्या व्याख्या कशा बदलतात, पुनर्जन्माच्या व्याख्या कशा बदलतात आणि वास्तवाच्या व्याख्या कशा बदलतात, हे आपण बघत जाणार आहोत. तेव्हा हा आपला एक एक्सेल शीट आहे जो आपण 3 दिवस तयार करणार आहोत. तर त्याच्यामधला पहिला भाग आपण आज बघितला. उद्या आपण हा दुसरा भाग बघणार आहोत. आजच्या भागाचं जे सांगत आहे ती आपण शांतिमंत्राने करणार आहोत. तर त्यासाठी मी पहिल्यांदा हा शांतिमंत्र तुम्हाला दाखवतो. पहिल्यांदा अर्थ सांगतो आणि मग आपण म्हणूया, कारण अर्थ सांगून म्हणण्यामध्ये खूप छान मजा आहे. आणि त्याच्यानंतर आपण आजच्या आपल्या पहिल्या सत्राची, आज आपण पट मांडला आहे, उद्या आपण तो पट पुढे अधिक विस्तृत करू. आणि तिसऱ्या दिवशी आपण या माझ्या जगण्याचं काय करायचं,
हे आपण व्यक्ती, जीवनशैली आणि समाज अशा तिन्ही पातळ्यांवरती पाहणार आहोत. हा जो मंत्र आहे त्याचं मी तुम्हाला पहिल्यांदा मराठी दाखवतो. बघा. ओम परमात्मा आमचा म्हणजे गुरु शिष्यांचा एकत्र विकास करो, आमचं एकत्र रक्षण करो, आम्ही एकत्र पराक्रम करूया, आमचं अध्ययन तेजस्वी हो, आम्ही परस्परांचा द्वेष न करावा. आता बघा, पहिलं बघा, गुरु शिष्यांचा एकत्र विकास हा विचार बघा. गुरु शिष्यांचा एकत्र विकास याचा अर्थच हा आहे की गुरु शिष्याला शिकवताना स्वतः शिकत असतो. म्हणजे गुरुचा प्रत्येक शिष्याकडून विकास होत असतो. विकास फक्त शिष्याचा नाही आहे, तो गुरुचा पण विकास आहे. सहवीर्यम करवावहे म्हणजे संघ शक्ती ही जास्त महत्त्वाची आहे. तेजस्विनावधीतमस्तु अध्ययन तेजस्वी कधी होईल? तेजस्वी का व्हायला पाहिजे माझं अध्ययन? योग्य क्षणी सफाईदारपणे वापरलं गेलं तर ते अध्ययन. ते योग्य क्षणी ना, डायग्नोसिस करताना त्या डॉक्टरला योग्य क्षणी ते डोक्यात आलं पाहिजे की अरे हे, तर ते तेजस्वी. वकिलाला योग्य क्षणी मुद्दा सापडला पाहिजे तर तो तेजस्वी. पोलिसांना योग्य क्षणी गुन्ह्याची उकल करता आली पाहिजे तर ते तेजस्वी. म्हणून अध्ययन तेजस्वी कधी होईल? योग्य क्षणी सफाईदारपणे वापरलं जाणं. त्या तेजाचा प्रकाश म्हणजे इतरांनाही मदत होणं, कारण प्रकाशामध्ये नेहमी मदत असते, अंधारात मदत नसते. आणि ज्ञानामध्ये भर पडणं हे त्या प्रकाशाचं तिसरं रूप, म्हणून तेजस्विनावधीतमस्तु. आणि शेवटची ओळ बघा, मा विद्विषामहे परस्परांचा द्वेष करू नये. का लिहिलंय हो शांती मंत्रामध्ये असं? त्याचा अर्थ असा आहे, ज्ञान मिळाल्यानंतरच स्पर्धा येते. जेव्हा अज्ञानी माणसं असतात ना, तेव्हा ती भांडण आणि द्वेष नाही करत. ज्ञान मिळालं की स्पर्धा येते, कोणाचा ब्रँड मोठा, कोणाचा ब्रँड छोटा. म्हणून द्वेष करू नका असं सांगण्याची पाळी ज्ञान मिळाल्यावरतीच येते. अज्ञानी तुलना करत नाहीत आणि शिक्षित माणसं तुलना करण्यासाठीच ज्ञान वापरतात. म्हणून लिहिलंय मा विद्विषामहे. तेव्हा ज्ञान मिळालं तरी सुद्धा उतू नका, मातू नका, घेतला वसा टाकू नका. आणि ज्ञानाचा वापर आपण स्पर्धेशिवाय करूया असं आपल्याला हा शांतिमंत्र सांगतोय. आता आपल्याला हा शांतिमंत्र कळला. आपण हा शांतिमंत्र सुरांनी आपल्या समोर येईल. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति.